एजे पण ना कुठे गेले? थांबा मी नेते, द्या. नाही, मी नेतो. तू बाजू. तुम्हाला सवय नसेल, मला सवय आहे, द्या. मी नेतो म्हटलं ना. आउट. आपण आउट. हळू पाणी सांडतंय. ऐकतील ते एजे कसले? त्या जहागीरदारांच्या घरी हे कळलं ना, असं काय नावं ठेवतील लोक आपल्याला. थांबा, नाही थांबा ना. ते मदत होऊन एजे थांबा, ठेवा. आई, एजेंची आंघोळ अर्ध्या बादली पाणीत होईल का ग? काम कर तू. अर्ध पाणी इथेच साठलंय. माहितीये मला, बघितलं, तुमच्यामुळे होतंय सगळं. हे ना, हे माझं काम आहे, हे मी करते. हा, माझं काम मी स्वतः करतो. नाही, बरोबर आहे तुमचं काम तुम्हीच करता आणि तुम्हाला काय सगळंच येतं. पण कसं आहे ना, हे जे काही तुम्ही केलंय हे दिसतंय तुम्हाला, हे सगळं साफ मला करायला लागणार आहे. त्यामुळे कृपया आता माझं काम अजून वाढवू नका आणि मला ते करू द्या. हा, काय नक्की प्लॅन काय तुमचा? एजे आणि लीलाला टपकवण्याचा विचार तर नाहीये ना? हे बघा, भलतं सलतं काही करून बसू नका. ही गन मी तुम्हाला आणून दिली आहे एका सस्पेंडेड पोलीस ऑफिसरने. हे लक्षात ठेवा. नाही, उद्या जाऊन तुम्ही काहीतरी कराल आणि तिथे मी अडकेन. काय काय म्हणालास? एजे आणि लीलाला संपवायचं. बरं आहेस ना? अरे, एजे आणि लीलाला संपवलं तर या गेम मधली मजा निघून जाईल ना. मग नक्की प्लॅन काय तुमचा? वेळ आली की समजेल. काल रात्री एजे लीलाच्या घरी राहायला गेले होते. काय किशोर, तुमच्या राज्यात हे सगळं काय चाललंय? एवढं सगळं सुरू असून सुद्धा तुम्ही काही करत नाही आहात. कमाल आहे. एजे लीलाच्या घरी राहायला गेला होता हे तुला कसं कळलं? कसं कळलं म्हणजे काय सगळं काय तुम्हालाच माहित असू शकतं का? हा, हे बघा, मी सुद्धा एक एक्स पोलीस ऑफिसर आहे. माझ्याकडे सुद्धा माझे सोर्सेस आहेत की. बरं, ते सगळं असू द्या, पण आता एजे आणि लीलामध्ये हे सगळं काय एवढं चांगलं सुरू आहे, आता त्या उद्ध्वस्त कोण करणार? ही गन
काय दाजी निघालात? इतका पाऊस आहे ना दाजी, सगळं भिजलो मी. सगळं ओलं झालो आतून पण. का रे एवढं छत्री आणि रेनकोट असून सुद्धा भिजलास कसा? दाजी तुम्ही कधी रेनकोट नाही घातला? नाही. तरी हा मुंबईचा पाऊस आहे. तुम्ही रेनकोट घाला नाहीतर छत्री घ्या, ओढले तर होणारच. छत्री घेतली की आजूबाजूने पाऊस येतो आणि रेनकोट घातलं की बटनातून पाणी आत जातं. आता हेच बघा ना, झालं ना अख्खा ओला. पावसामुळे पाय ओले होऊ नये त्याच्यामुळे गमबूट घातला आणि त्यातच सगळं पाणी शिरून बसलं. आता हे बघा. हे बघा. दाजी मला असं वाटतं तुम्ही मुंबईच्या पावसात आणि मुंबईच्या गर्दीत कधी प्रवास केला नाही वाटतं. जाऊ दे रे बटर. ही काय गाड्यांमधनं फिरणारी लोक, यांनी पाऊस फक्त खिडकीतूनच बघितलाय. पावसाळ्यात रेनकोटच्या बटनामधनं पाणी आत जातं, ओले बूट घालून दिवसभर फिरावं लागतं किंवा कधी कधी वाऱ्याने छत्री उलटी होते. हे सगळं ह्यांनी कधीच अनुभवलं नसेल. पण तरी सुद्धा ह्या सगळ्या गोष्टींशिवाय बाहेर पडणं कसं अशक्य आहे ह्याचा विचार तर त्यांनी स्वप्नातही केला नसेल. लीला आणि माझ्या फॅमिली बॅकग्राऊंडमध्ये खूप फरक आहे आणि तो मला माहित होता. पण तो आता प्रत्येक गोष्टीत दिसायला लागलाय. हे सगळं छत्री रेनकोट तू पण वापरतेस? बघितलं बटर, हे जे ना फक्त नावापुरते मुंबईत राहतात, हा पण मुंबईतल्या सर्वसामान्य माणसांसारखं काही करत नाही. म्हणजे काय, पावसाळ्यात घराबाहेर पडणाऱ्या प्रत्येक मध्यमवर्गीय माणसाकडे छत्री रेनकोट हे सगळं असतंच. झालं ना सगळं व्यवस्थित? नेजी ते तुमचा पाहुणचार करण्यात थोडं कमी जास्त झालंय, पण राग मानू नका हा. आणि ये जा वरचेवर राहायला, आवडेल मला. येतो. हो. बाबा, बाबा तुम्ही स्वतःची काळजी घ्या आणि जास्त दगदग करू नका. माझी काळजी करू नकोस हं? तू स्वतःची काळजी. मला दिलेलं वचन विसरू नकोस. सोन्या काळजी घ्या. एजे एक मिनिट प्लीज. सॉरी आलेच. अगं काय झालंय तुमचं? हा काय झालं ताई? येऊ सॉरी ग. सॉरी. मला माहितीये आपण ठरवलं होतं की आपण दोघी मिळून त्या साळुंखेंचं सगळं कर्ज फेडू. पण बघ ना, माझं असं अचानक लग्न झालं, ऍक्टिंगही सुटली आणि खरंच मला नाही येत ग बाकी काही. हे बघ मला माहितीये तू बिचारी एकटीच दिवस रात्र बेकरीत मेहनत करतेस, पण मला जमेल ना तेवढी सगळी मदत करीन मी तुला. ताई तू इकडचा ह्या सगळ्याचा अजिबात विचार करू नकोस. हे बघ तू आधी तिकडे सेटल हो, तिकडचं सगळं नीट होऊ दे. हं इकडे सगळं बघायला मी आहे. डोंट वरी. उशीर झालाय, जरा निघायचं का लवकर? चला हा नंतर गप्पा मारा. लेक निघाली वाटतं. हो हो ना, अगं अजून 2-3 दिवस ठेवून घ्यायचं ना. हा. अगं मी सांगून काय थांबतीये ही? मला वाटेल ग तिने राहावं, पण तिचा पाय टिकला पाहिजे ना आता माहेरी. तुला म्हणून सांगते, एक रात्र राहिली मुलगी इथे, पण लग्न झालं ना की आपली मुलगी आपली रात नाही सासरची होते. एका रात्रीत इतक्यांदा तिच्या सासूबाईंचं नाव काढलं. अगदी सासरची काळजी ग मिनिटा मिनिटाला. काय नीला हे घे. अहो मी केले, तुला आवडतात ना.
खास तुझ्यासाठी आणलेत हो. थँक्यू काकू. हे सुद्धा घे, लोणचं तुला आवडतं ना, आणि कुरडया सुद्धा. काकू बटर जरा ये ना. थँक्यू. हे घे, ठीक आहे याच्या. काय काकू थँक्यू. अगं बाई, द्या कर्म माझं. एवढी मेहनत केली मी. हं? आणि रेव जा पटकन ओट्यावर मुगाचा लाडवाचा डब्बा ठेवलाय मी. हा तो आण पटकन. सांगते रात्री केले काल, माहिती नाही तर तिला, आता तुमच्यामुळे कळलं. शी बाबा तुला आवडतात ना, खा. हा अगं मावशी आई पण उशीर होतोय, आम्ही. हो रेओ, ए रेओ ये पटकन. किती वेळ, ये ये ये. आला कुठे? बटर धर रे. अरे किती जरा लवकर निघायचं का, खूप कामं आहेत. हो हो हो, चला चला चला. सावकाश ठेव रे. हा हा. चला येते. ये. हा नीट जा, फोन करा पोचल्यावर. लीला नीट जा. हा हे जे काळजी घ्या स्वतःची. एजे तुम्ही तुमच्या तीनही अटी मोडल्यात आणि माझ्या आईवडिलांना खुश करून टाकलं. खरंच मी त्यांच्या चेहऱ्यावरच्या आनंदाच्या बदल्यात काय वाटेल ते सहन करू शकते. सावकाश जा. हा हळूहळू चालवा गाडी. अच्छा अच्छा, फोन कर ग, फोन कर. रुपा गाडीत सामान आहे, ते जयरामला सांग आणि घरात काढून आण. आणि दुर्गा मॅडमना विचार की सामानाचं काय करायचं. गुड मॉर्निंग एजे. तू इथे काय करतेस? अभिराम, लीला, आलात तुम्ही? बरं वाटलं असेल ना बाबांना तुम्हाला दोघांना बघून? आई, श्वेता इथे काय करतेय? अरे आत्ताच आलास ना बाळा. जा फ्रेश व्हा, नंतर बोलू आपण. जा. थांब लीला. नाही तुला पण प्रश्न पडला असेल ना की मी इथे काय करतेय. तू विचारलं नाहीयेस, पण तरी मी सांगते तुला. मी इथे आली आहे कारण मीच इथे येणं अपेक्षित होतं. हे घर आहे ना, हे माझं असणार होतं अगं. पण जिथे मी सून म्हणून येणार होते लीला, तिथे आज मला आश्रित म्हणून यावं लागतंय फक्त तुझ्यामुळे. श्वेता, श्वेता बाळा, मला तुझी नाराजी समजतेय, तुझा राग कळतोय, पण लीला आणि अभिराम आत्ताच आले आहेत ना, त्यांना फ्रेश होऊ दे. आपण नंतर आरामात बोलूया, यावर तोडगा काढूया. नाही आजी, तुम्ही प्लीज मला थांबवू नका. मी आजवर गप्प बसत आलीये, पण आता नाही. श्वेता, दुर्गाताई, तुम्हाला जर काही बोलायचंच असेल तर तुम्ही लीलाला बोला ना. मला का बोलताय सगळे? या खोटाड्या मुलीसमोर आता मी तरी गप्प बसणार नाहीये. बोल ना लीला, काय गरज होती ग तुला माझी जागा घ्यायची? हा, काय गरज होती एजंटशी लग्न करायची? तू मैत्रीण बनली होतीस ना माझी, आणि मग फसवलंस मला. एक नंबरची खोटाडी आणि चीटर मुली आहेस तू, चीटर. बस. मी कोणालाही फसवलेलं नाहीये. आणि तुम्ही का गप्पा? सांगा ना हिला मी फसवलं नाहीये ते. आणि तुम्ही एजे, तुम्ही काहीच बोलणार नाही आहात. काही मला वाटेल ते बोलते, खोटे आरोप करते. तुम्हाला आत्ताही काही बोलावंसं वाटत नाहीये. लीला, कोणाशी बोलतेस तू? तुला भान आहे का? हो, चांगलंच कळतंय मला.
मी एका खोटारड्या माणसाशी बोलती. सो इतके दिवस मला चीटर म्हणत होता, पण खरं तर जो स्वतः चीटर आहे ना त्याच्याशी बोलतीये मी. आणि हो, मी कोणाचं काही ऐकून घेणार नाही, कारण मी कोणालाही फसवलेलं नाहीये. आणि तुझ्या माहितीसाठी म्हणून सांगते श्वेता, आपण दोघी ज्या व्यक्तीमुळे अडकलोय ना ती व्यक्ती एजे आहे. आपल्या दोघींबरोबर जे काही झालंय ना त्या सगळ्याला फक्त आणि फक्त एजे जबाबदार आहेत. दुर्गा वहिनी हिचं धाडस बघताय ना, थेट एजंटवरती आरोप करते. हो ना, आणि तेही पुराव्यांशिवाय. पुरावा दिला ना त्या दिवशी पुरावा, तो मास्क, फोन बघितला नाहीत का तुम्ही? त्या पुराव्यांना काही अर्थ नाहीये लीला, त्यामुळे काही सिद्ध होत नाहीये. मग ह्या नियमाप्रमाणे मी गुन्हेगार आहे हे तरी कुठे सिद्ध झालंय? हे बास, भांडू नका ना. मग काय करू दुसरं आजी? हिच्यामुळे आयुष्य उद्ध्वस्त झालंय माझं. आणि त्याचं हिला काडीचंही वाईट वाटत नाहीये. निर्लज्ज आहे ही दुर्गा वहिनी, हिला कसलीच लाज नाहीये. आणि गेली होतीस ना स्वतःच्या घरी, कशाला आली परत? मग कुठे जायला हवं होतं मी? कोर्टात घटस्फोट घ्यायला हवा होता का? नाती काय अशी संपतात? इतकं सोपं असतं का सगळं? आणि मी तर मुळात बस. बस बस आता. हे काय चाललंय सगळं? काय चाललंय सगळं? पण मी काही बोललेलं नाहीये. सुरुवात तर श्वेताने केली. सुरुवात कोणी केली यात मला इंटरेस्ट नाही. अहो पण आता ही सरळ आपल्या घरी राहायला आली आहे. का नाही यायचं? बहीण आहे ती माझी, आणि तू काही मालकीण नाही आहेस या घराची. लक्ष्मी, लीला या घरात आली आईमुळे आणि श्वेता या घरात आली लक्ष्मीमुळे. त्यामुळे या दोघीच निर्णय घेतील की या दोघींना या घरात ठेवायचंय का नाही. आणि खरं तर लीला, तुझ्यासारख्या फसव्या मुलीला ना शिक्षेचीच भाषा समजते. अभिराम, अरे आई तू मध्ये बोलू नकोस प्लीज. मला माहिती मी काय करतोय. विश्वरूप. येस सर. माझ्या रेस्टॉरंटचं कॉफी टेबल बुक बनवायचंय आणि त्यातल्या सगळ्या रेसिपीज आणि सगळ्या डिटेल्स तू आजच्या आज टाईप करायच्या आहेस. आणि हे काम मी आज संध्याकाळी घरी यायच्या अगोदर व्हायला हवं. विश्वा, मॅडमना फाईल्स आणि लॅपटॉप आणून दे. हो हो आलो. एवढंच ना? एजे तुमचा भूतकाळ शोधण्यासाठी, अंतराताईंसाठी आणि माझ्या बाबांच्या आनंदासाठी मी काय वाटेल ते करू शकते. तुम्ही शिक्षा देऊन माझा अंत बघताय, पण आता मी सगळं कसं नीट करते ना ते बघा. हिला काय जमणार आहे का हे काम करायला? आणि एजे, जर लीलाने आजच्या दिवसात काम पूर्ण केलं नाही तर तर परत शिक्षा. लीलाला जी शिक्षा मी देईन ती तिला भोगावी लागेल.